लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहे। असं असतानाच मात्र दुसरीकडे अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांच्या पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी अमरावती शहरात सुरू झालेली आहेत। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे खासगी सचिव जे आहेत ते अविनाश काळे यांच्याकडनं अमरावतीच्या राजकमल चौकात जर आपण पाहिलं तर नवनीत राणा यांच्या अभिनंदनाचं जे आहे ते बॅनर लावण्यात आलेलं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी हिंदू शेरनी मान्य खासदार नवनीताई राणा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचं बॅनर जे आहे ते अवी काळे यांनी लावलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी एक्झिट पोल आले आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा विजयी होतील असा दावा केला जातो आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो प्रचंड आत्मविश्वास वाढलेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनीत राणांचं अभिनंदन केलं जातं। दुसरीकडे आज आपण बघू शकतो या ठिकाणी बॅनरबाजी जी आहे ते अवी काळेंच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर उद्या जल्लोष केला जाईल, नवनीत राणा या विजयी होतील असा दावा जो आहे तो पदाधिकाऱ्यांच्या वतीनं केला जातो। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते तिथल्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते त्यांच्या नेत्यांचे बॅनरबाजी केली आणि तशीच बॅनरबाजी आता अमरावतीमध्ये देखील राणांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। उद्या मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे अशा 2 उमेदवारांमध्ये थेट लढत आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडनं देखील निवडून येण्याचा 100% दावा केला जातो। दुसरीकडे राणांकडनं देखील दावा केला जातोय। निकालाला काही तास शिल्लक असताना मात्र अशा पद्धतीनं अमरावती शहरामध्ये जे आहे ते बॅनरबाजी अविनाश काळेंच्या वतीनं करण्यात आलेली आहे। विजयाचा आत्मविश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।